सद्गुरूंनी ज्या साधना सांगितलेल्या आहेत त्या साधना तशाच्या तशा केल्या आणि मग मनासारखं मिळालं नाही तर मनासारखं जर मिळालं नाही तर थोडं थांबा, पहिलं पेशन्स ठेवा. पटकन मिळत अशातला भाग नाही, पण जर ते खूप काळ सुद्धा मिळत नसेल तर याचा अर्थ ही गोष्ट तुम्हाला चांगली वाटते, ती प्रत्यक्षात तुमच्यासाठी चांगली नाही. हा पहिल्यांदा भाव ठेवायचा. आता या ज्या 10 साधना आहेत, या 10 साधना कुठल्या आहेत? तर पहिली जी साधना आहे ती पहिली साधना म्हणजे प्रार्थना वैखरिक म्हणायची. वैखरिक म्हणजे काय? सद्गुरूचा शब्द आहे ग्रंथामध्ये, किंचित मोठ्या आवाजात म्हणून. किंचित हा शब्द आहे, किंचित. नाही तर काही जण काय करतात, मोठमोठ्याने म्हणायला लागतात. मला कोर्स आठवतो, जेव्हा कल्याणी विलेला कोर्स व्हायचा ना, आम्ही डोंगरी शाखेमधून कोर्सला गेलो, बहिणी होत्या आणि मी सेक्रेटरी होतो. आणि तिकडे एक काकू सकाळी कुठे पहाटे म्हणण्यापेक्षा रात्रीच म्हणाले, 3 वाजता म्हणजे कसली पहाट आली डोंगराची, त्या 3 वाजता उठून जोराने हरिपाठ म्हणायला लागले. त्या 4-5 ज्या मुली होत्या त्यांची झोप मोड झाली. सकाळी 7 वाजता मी उठलो आणि आलो, एकत्र भेटलो, कारण लेडीज वेगळे आणि जेंट्स वेगळे असतात ना. त्या 4 मुली आल्या आणि त्या म्हणाल्या, मी या काकींची तक्रारच करणार वहिनींकडे. माझ्या पोटात एवढा गोळा आला म्हटलं, ह्या गेले आपल्याकडे गोळ म्हटलं कशाला. 3 वाजता उठून मोठमोठ्याने प्रार्थना म्हणतात, आमची झोप मोड झाली, हरिपाठ म्हणतात. म्हटलं खबरदार वहिनीकडे गेला, मी नंतर बघतो काय करायचं. आणि मग मी 4 जणांना सांगितलं, आपण इथून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या चौघींवर नजर ठेवा. नजर चुकून वहिनीकडे जाते. वहिनीला यातलं काहीच माहीत नाही, हीच माहीत नाही बघा. म्हणजे मी त्या बाईला काय मानलो, परफेक्शनिस्ट आपण का म्हणतो, पुराव्यानिशी सांगतो की त्यांना ह्यातलं काहीच माहिती नाही. आणि त्या कल्याणी विलेजला जेव्हा कोर्स चालायचा तेव्हा पहिल्या दिवशी गप्पा टप्पा व्हायचा संध्याकाळी. त्या गप्पा टप्प्याला वहिनी उभ्या राहिल्या आणि वहिनी काय म्हणाल्या, ज्यांना हरिपाठ म्हणायचं 3 वाजता नाही 2 वाजता म्हणा, पण मनात म्हणा, लोकांची झोपड करू नका. मी त्या चौघांना विचारतो, म्हणत नाही आम्ही नजर ठेवलो, त्या चौघी पण सांगतात आम्ही नाही गेलो. सांगायचा मुद्दा काय, मोठ्याने विश्वप्रार्थना म्हणायची, जिकडे पॉसिबल आहे तिकडे म्हणा, पण करावी पूजा म्हणायची. उत्तमतेचे लौकिकाचे काम काय असतं? प्रार्थनेतून सद्गुरूंचं दर्शन झालं पाहिजे. प्रदर्शन उपयोगाचं नाही, प्रदर्शन नुसतंच असतं, काय उपयोग नसतो. त्यामुळे सद्गुरू काय सांगतात की किंचित मोठ्या आवाजात विश्वप्रार्थना म्हणून की कानाने ऐकायचं. आता ही किती कठीण प्रोसेस आहे तुम्हाला सांगतो. तुम्हाला कुठे कठीण प्रोसेस आहे? उद्धवलेकर महाराजांचं वाक्य आहे की आपण नामस्मरण करत असताना जर ते आपण आपल्या कानाने ऐकलं तर एकाग्रता व्हायला मदत होतं. सद्गुरूंनी तीच वैखरी सांगितलेली. नुसतं मोठ्याने विश्वप्रार्थना म्हणणं ही वैखरी नाही होती. आपण जेव्हा म्हणत जेव्हा स्वतःच्या कानाने ऐकतो तेव्हा ती वैखरी. आपण म्हणत असताना आपण ऐकत नाही, अजिबात आपण ऐकत नाही, 100%. परत 2 पुरावे सांगतो. हरिपाठ आहे, ज्ञानेश्वर माऊलींना माहिती होतं हा मनाने सगळीकडे फिरणार आणि फक्त तोंडाने हरिपाठ म्हणतात. म्हणून त्यांनी हरिपाठामध्ये ना 2-4 छान ग्रुप कमांड टाकलेले. 3रा अभंग बघ, ज्ञानादेव ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मनी पुण्य होईल. आणि 24वा अभंग बघा, ज्ञानादेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केलं. जरा लक्ष इकडचं तिकड झालं. हा 3ऱ्याच अभंगाला म्हणाला, ज्ञानादेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केलं. याचा 2 मिनिटात हरिपाठ संपला. याला वाटलं मी आता साक्षात्काराच्याच मार्गावर लागलो, मलाच कळलं नाही हरिपाठ कधी झाला. हा 3ऱ्यावरून डायरेक्ट 25वर गेला. 25, 26, 27 संपली. एक बिचारा प्रामाणिकपणे म्हणतो, त्याचं लक्ष पुढे कुठेतरी गेलं. तो 24व्या अभंगाला आला आणि तो म्हणाला, ज्ञानादेव ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मनी पुण्य होईल. परत ग्रुप कमांड लागला. याचा 1 तास झाला, हरिपाठ संपतच नाही, कारण लक्ष नाही आपलं, अजिबात लक्ष. 2रा पुरावा सांगतो. मी एका शाखेमध्ये बोलायला गेलो ना, तिकडे 2 मुलं खेळत होते. 2 मुलं खेळायला लागल्यानंतर त्यांच्या आई वडिलांना जाम टेन्शन येतं. का टेन्शन येतं? बोलणारा उगाच आवाज येतो. मी असा कायम विचार केला की जर असा आवाज किंवा खेळण्याने जर डिस्टर्ब होत असतं तर सद्गुरूंनी असं का म्हटलंय, तुम्ही लहान मुलांना घेऊन या, ती इथे झोपली तरी चालते. जीवन विद्येचं वारं त्यांच्या अंगावरून गेलं पाहिजे. सद्गुरूंचं वाक्य आहे की ती लहान मुलं इकडे आली त्यांना ती झोपली तरी चालतील, जीवन विद्येचं वारं अंगावरून जाऊ दे. असं सद्गुरूंनी म्हटलंच नसतं. तर ती 2 मुलं खेळत होती. त्या आई वडिलांचं सारखं त्यांच्याकडे लक्ष दे. मी म्हटलं थांबावं, त्यांचं लक्ष आहे, लक्ष दे. 2 मिनिटात सद्गुरूंनी प्रूव्ह केलं कोणाचं लक्ष आहे. प्रार्थना, प्रवचन झालं, प्रार्थना झाली आणि भलगती साधना सुरू झाली. ती दोघं खेळताय ना, पूर्ण रममाण झाली खेळण्यामध्ये. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचं कर. एकदा झालं.
देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचं संसार सुखाचं कर. दुसऱ्यांदा जा, देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवाच्या संसार सुखाचं कर. तिसऱ्यांदा जा. आता काय पाहिजे? देवा यांची भरभराट होते. जे म्हणताय आमचं लक्ष आहे असं दावा करू, त्यांनी चौथ्यांदा म्हटलं देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर. ती दोघं खेळतायत ना, ती एकमेकांना म्हणाली. एक काका 4 वेळा म्हणाले. लक्ष कोणाचं होतं? त्यांचं लक्ष होतं. तुम्हाला वाटत होतं की त्यांचं लक्ष नाही, त्यांचे कान इकडे होते. त्यामुळे असं आपण म्हणायचं नाही ह्याचं लक्ष नाही, त्याचं लक्ष नाही. आपण बोलत असताना, आपण आपली विश्वप्रार्थना म्हणत असताना आपलाच आवाज हा आपल्या कानाने ऐकला पाहिजे. दुसरा फायदा वैखरीचा काय? तुम्ही जर असं म्हणाल की आम्ही मनातून विश्वप्रार्थना म्हणतो, मनातून विठ्ठल नामस्मरण करतो, तर तुम्हाला माहिती आहे ना, विठ्ठल म्हटला ठ उच्चारला गेला की हार्टमध्ये जी बॉल्व आहे तिकडे एक विशिष्ट प्रकारचं पंपिंग होतं. त्याने जर ब्लॉक जरी आला असला तर त्या प्रेशर तो ब्लॉक पुढे जातो. हे सायन्सने सिद्धच केलं 100%. पण त्याच्यासाठी विठ्ठल वैखरीत म्हटलं पाहिजे. मनाने विठ्ठल म्हटल्याने ठ येत नाही. म्हणजे वैखरी आपण जर म्हणून नाही, माझी डायरेक्ट परावाणीच ओपन झाली पाहिजे, परावाणी ओपन झाली पाहिजे. बरोबर आहे, तुला PhD व्हावं असं वाटतंय, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्याकडे पहिले SS झाला पाहिजेच की नाही? SS होणं फार गरजेचं आहे. डायरेक्ट कसा PhD होता येईल? त्यामुळे वैखरीमध्ये पहिली विश्वप्रार्थना झालीच पाहिजे. किंचित मोठ्या आवाजाने म्हणायची आणि आपल्या कानाने ऐकायची. पहिली साधना. दुसरी साधना मध्यमेत विश्वप्रार्थना म्हणायची. मध्यमेत विश्वप्रार्थना म्हणजे ही कंडिशन अशी आहे की जिकडे आपण कॉर्पोरेटमध्ये आलो, पब्लिकमध्ये आलो आणि हॉस्पिटलमध्ये आलो, आपल्याला असं वाटलं की आपल्यामुळे समोरचा डिस्टर्ब होऊ शकतो, तर मध्यमतली विश्वप्रार्थना करेक्ट आहे. तोंड बंद आणि जीभ चालू. असोनी संसारी जिव्वे वेगू करू, जीभ चालू पाहिजे. वैखरी परिपक्व झाल्याशिवाय मध्यमेत विश्वप्रार्थना होत नाही. त्यामुळे डायरेक्ट मध्यमेत करायला जायची नाही. कारण काय होतं, आपली जीभ चालू राहते, नंतर ती कधी थांबते आपल्यालाच कळत नाही. कारण जिभेचं डिरेक्टली कनेक्शन मनाशी. तोंड बंद आणि जीभ चालू पाहिजे विश्वप्रार्थना म्हणतात. ही दुसरी साधना. तिसरी साधना म्हणजे पश्चंतीमध्ये विश्वप्रार्थना. पश्चंती म्हणजे काय? तोंडही बंद आणि जीभही स्थिर. जीभ स्थिर पाहिजे. आता मी जसं म्हटलं ना की सद्गुरूंमध्ये ती सुगरण आई कशी लपली आहे की काहीही झालं तरी प्रार्थना. ह्या मुलाने खाल्लंच पाहिजे. माझी एक मैत्रीण होती आणि माझी मैत्रीण आहे, इतकी सुगरण आहे. मी तिला सांगतो काय, मी सद्गुरूंचं उदाहरण देतो, तुझं उदाहरण देतो. ती काय म्हणाली, माझी मुलगी आहे ना ती शेपूची भाजी खात नाही, तिला शेपूची भाजी आवडत नाही. मी तिला म्हटलं शेपूची भाजी कोणाला आवडतं मला जरा सांग. मला शेपूची भाजी आवडताना आवडत माहिती नाही. वास्तविक शेपूची भाजी एवढी चांगली आहे. परमेश्वराची रचना कशी आहे बघा. शेपूची भाजी आपल्या नर्व्हला खूप चांगली आहे. आणि निसर्गाचा संकेत कसा असतो बघा. शेपू आहे पण कसा बघा, नसांसारखाच दिसतो. पण म्हणून शेपू काय कोणतरी ताव म्हणून खातोय, अशी ती भाजीच नाही आहे. तर मी तिला म्हटलं भाजी कुठली? ती म्हणजे असं कसं, नर्व्ह चांगली पाहिजे. पण मग खात नाही काय? मी म्हटलं काहीतरी झालं तरी खाल्लीच पाहिजे. काय करायचं? ती विचार केला, काहीतरी करून केलं पाहिजे. मी मॅगीमध्ये शेपू घातली. मॅगीमध्ये शेपू घातलीस? अरे तिला कळत पण नाही ती शेपू खाते. अगं म्हटलं काही काय? तर म्हणाले, मी म्हटलं काय फेकतेस? म्हणजे जाऊ दे, ठीक आहे, तुला विश्वास नाही बसत का होते. याला 3-3.5 महिने झाले. आम्ही काही ठराविक मित्रांच्या घरी जमतो, तसं आम्ही हिच्या घरी जमलो. तोपर्यंत माझ्या डोक्यातून पण निघून गेलो. तिने मॅगी केली होती, आम्ही मॅगी खाल्ली तर मस्त झाली. मला म्हटले शेपू कशी लागली? मॅगी शेपू घातलीस कसं कळलं? मला ते का सद्गुरूचं आठवलं नाही म्हणत म्हणजे काय मला बघायचं. म्हणून सद्गुरू ही डिश नाही तर ती डिश, ती डिश नाही तर ती डिश, पण घेतलीच पाहिजे. पश्चंतीमध्ये काय होतं, सगळेजण पश्चंतीमध्ये सांगतात तोंड बंद करा आणि जीभ स्थिर ठेवा. आता ती जीभ स्थिर ठेवा म्हणजे कुठे ठेवा? जीभ स्थिर राहतच नाही बघा. नुसती दाढ काढून घ्या, सारखी जीभ तिकडे जाते ते बघा. आपण लहान मुलांना सांगतो दात पडल्यानंतर तिकडे सारखं जीभ लावू नये, दात वाकडे येतात. आपण जीभ लावत नाही का? त्यांना पण सांगतो जीभ आपली स्थिर राहणं शक्यच नाही. पण सद्गुरूंनी ते शक्य केलं महामौनामध्ये. सद्गुरूंना माहिती होतं की जीभ स्थिर राहत नाही, त्या जीभेला कुठेतरी एंगेज केलं पाहिजे. ती जीभ टाळायला लावायची. महामौनामध्ये आपण जे करतो ते, ती पश्चंती. आपण जेव्हा जीभ टाळायला लावतो तेव्हा त्याचे 2 फायदे होतात. एक तर पहिली गोष्ट पश्चंतीमध्ये विश्वप्रार्थना होती. दुसरी गोष्ट, ती जीभ जर टाळायला लावून तशी स्थिर ठेवली तर आपले सलायवरी ग्लँड्स, आपल्या ज्या लाळीच्या ग्रंथी आहेत त्या जी लाळ सिक्रेट करतात, ती लाळ आपल्या शरीरामधल्या इम्युनिटीला वाढवायला मदत करतात. म्हणजे सद्गुरूंची साधना डबल फायदा देणारी कशी आहे बघा. पश्चंतीतून विश्वप्रार्थना पण होते आणि आपल्याला इम्युनिटी पण सुधारते.
इम्युनिटी बुस्टर म्हणून बाहेर काहीतरी घेण्यापेक्षा सद्गुरूंची तिसरी साधना जी आहे इम्युनिटी बुस्टर. 3 साधना झाल्या, पहिली वैखरी, दुसरी मध्यमा, तिसरी पश्चंती. चौथी जी ती सद्गुरू काय सांगतात, त्याच्यातून अंधश्रद्धा पण जाते. कुठली अंधश्रद्धा? नामधारकांमधली अंधश्रद्धा. मी श्रवण भक्तीमध्ये सद्गुरू समज गैरसमज माझं ऐकलं असेल तर मी शेवटच्या वाक्यामध्ये सांगितलं, सद्गुरू समज गैरसमज हा जो ग्रंथ आहे तो जुन्या माणसांनी 50 वेळा वाचावा आणि नवीन माणसांनी 10 वेळा वाचावा. मला विकास नाईकनी विचारलं, मी काय बोललो मला माहिती नाही. आय रिपीट, जुन्या माणसांनी 50 वेळा वाचावा आणि नवीन माणसांनी 10 वेळा वाचावा. कारण का, नवीन माणूस मुळातच सावध असतो, तो 10 वेळा वाचताना व्यवस्थित वाचतो. हे जे जुने आहेत ना, जुने ते प्रॉब्लेम करेल. काय नाही बिंदास तुम्ही अनुग्रह घ्या, सगळी काळजी सद्गुरू घेते. तो बिचारा काय असतो, तो म्हणतो हे जुने आहेत यांची काळजी घेत पण असतो, आपण घेऊया अनुग्रह. तो अनुग्रह घेतो, दुसरं काहीच करत नाही, सद्गुरू काही काळजी घेत नाही. हा समजा तुम्ही काय म्हणाला, काहीतरी टेकवून द्यायचं. घडलेली गोष्ट, सद्गुरूंच्या बाजूला मोठे नामधारक बसले होते, त्यांची बायको 15 दिवस झाले जेवणाला बसले होते आणि एक बाई जिलेबी वाढायला आली आणि त्याला वाढायला गेली तर ती पण नको नको आणि बायपास झाली. सद्गुरू बाजूला आहे का बघा, ती पण नको नको आणि बायपास आहे. ती बाई काय सांगते, भाऊ सद्गुरू बाजूला बसते, खा तुम्ही. सद्गुरू म्हणाले काहीतरी सांगू नका, डॉक्टरने सांगितलेलं आहे खायचं नाही, मग काहीतरी सांगते. आपण हा काय करतो, हा बुद्धी देत नाही. आपण समोरच्याला कशाला गाजर दाखवायची, आपलं जर नाणं खरं खणखणीत आहे, तू कसं कशाला बडवून चढवून सांगायचं. आपल्याकडेच तो ती गडबड आहे. त्यामुळे काय होतं माहिती ना, की कोणतरी काहीतरी सांगतंय, चौथी साधन आहे ती काय, बऱ्याच जणांना काय सांगितलं असतं की आता तुम्ही सद्गुरूकडे आलात ना, फुलं देवतेचं आणि बाकीचं काही करू नका, अशी देवाची पूजा वगैरे करू नका. एक बाई होती, ती बाई सद्गुरूला काय म्हणाली, सद्गुरू मी आता अनुग्रह घेतला की नाही, घरात माझे देव आहे, मी फुलपुडी सुद्धा बंद करून टाकली. फुलपुडीवाला येतो, मी फुलपुडी सुद्धा बंद करून टाकली. सद्गुरूंचं उत्तर काय, ती म्हणाली फुलपुडी बंद केली, मी देवासमोर दिवा सुद्धा लावत नाही. सद्गुरू म्हणाले जोपर्यंत आतला दिवा लागत नाही तोपर्यंत तिथे दिवा लावला पाहिजे. आतला दिवा लागलाय नाही लागला. कोणी सांगितलं, सद्गुरूंनी सांगितलं घरातल्या देवाची पूजा करू नका. आपण अननेसेसरीली सद्गुरूंना कुठेतरी सद्गुरूंची इमेज खराब करतो. आणि जी मोठी कृतज्ञता आहे, मूर्तीपूजा सद्गुरूंनी सांगितली नाही. मला वाक्य दाखवला की ज्याच्यामध्ये सद्गुरूंनी मूर्तीपूजेला विरोध केला. काही जण सत्यनारायण पूजा घरी करताना घाबरून करतात, नामधारक आहे का, पटकन दार वाजल्याने नामधारकामध्ये काय करताय. म्हणजे तुम्ही सत्यनारायण पूजत नाही, तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेला पूजता की मी प्रवचनकार आहे आणि माझ्या घरात सत्यनारायण पूजतोय. आजकाल कसं झालंय, रील काढतीला वायरलच करतो. सत्यनारायण पूजू नका असं सांगितलंय का. सद्गुरू फक्त काय सांगतात, मी तुम्हाला खरं सांगतो, मी माझ्या घरी, कारण माझे आजोबा सत्यनारायणाची पूजा करायचे ना, त्यांचा उद्देश होता तो खूप चांगला होता. ते काय म्हणायचे, आजकाल नातेवाईक एकत्र येत नाही, शेजारी पण एकत्र येत नाही, काहीतरी पाहिजे, कोणतरी सत्यनारायण पूजा एकत्र केली. मी ना सत्य वामन पूजतो, सत्य वामन, सत्य परिसर सांगतो तुम्हाला, सत्य परिसर. आणि तो मी कसा पूजायला लागलो, मी माझ्या काकांच्या घरी सत्यनारायणाला गेलो तर तिकडे भटजी आली, त्या भटजींचा फोन वाजला. तर फोन वाजताना रिंगटोन आपल्याला प्रार्थनेची. मी एकदम लगेच माझ्या बायकोकडे बघितलं, झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं तुमच्याकडे रिंगटोन, ते वामनरावची प्रार्थना आहे. तर हो, मला खूप आवडतं. ॲक्च्युली ना आम्ही दुसरे गुरु केले, त्यांचे मंत्र आहे मला फारसे आवडत नाही, मला एक प्रार्थनाच आवडतात, पण मी ठेवलेली. मी म्हटलं बघ ते स्वतःहून सांगतात. तेव्हा मला ती सत्यवामन कल्पना आली. मी काय विचार केला, तुम्ही सत्यनारायण समोर आला म्हणजे सत्यनारायण, मी पुन्हा सांगतो, सत्यनारायण पूजेला सद्गुरूंचा विरोध नाही. सत्यनारायण पुजताना सकाळपासून जी घरी फडफड सुरू होते ना, त्याला विरोध आहे. म्हणजे तो घरातला जो पुरुष आहे तो डायरेक्ट मकरेत गणपती बसतो तसा समोर जाऊन बसतो आणि तो सांगतो हे आण ते आण ते आण. ती बाई वैतागते का, वैतागू नये, 100%च आहे, 100%. घरातल्या महालक्ष्मीला दुःखी करू तो सत्यनारायण पसंत होणारच नाही, पॉसिबलच नाही. त्यामुळे सद्गुरू काय सांगतात, सद्गुरू कुठल्याही पूजेला विरोध करत नाही, पण पूजेमध्ये ना परमेश्वर राहतो बाजूला. हा प्रॉब्लेम झालेला. गणपतीला मोदक आवडतात, मला सांगा कुठे लिहिलंय. आणि जर लिहिलं असतं सगळीकडे सारखं असतं असं नाही. ज्यांना उकडीचे मोदक आवडतात त्यांच्या घरी गणपतीला उकडीचे मोदक असतात, ज्यांच्याकडे तळलेले मोदक आवडतात तिथे गणपतीला तळलेले मोदक आवडतात. गणपतीला काही चॉईस आहे का, गणपतीला काही चॉईस नाही, यांचं चॉईस आहे. गणपतीच्या नावावर आम्ही मोदक खातो, फरक एवढा. ह्या पूजेला सद्गुरूंचा विरोध आहे. त्यामुळे सद्गुरूंनी पूजेला कधीच विरोध केला नाही.
तुम्हाला मनापासून सत्यनारायण पूजायचं असेल ना, बिनधास्त पूजा, काही प्रॉब्लेम नाही. पण तो सत्यनारायण पुजताना पूर्ण चिंतनात सत्यनारायण हवं, पूर्ण चिंतनात सद्गुरू हवं. मी त्या चौरंगाच्या मागे सद्गुरूचा फोटो लावतो आणि मी स्टडी केलं. सत्यनारायणला काय होतं, पहिलं कलश असतो, कलशामध्ये आतमध्ये आपण ते बाकीच का ठेवा, नंतर पुढे वरती तामण असतं, तामणामध्ये आपण तांदूळ किंवा गहू ठेवून सुपाऱ्या सगळे नवग्रह बाकी सगळे असतात आणि मध्ये बाळकृष्ण असतो. बरोबर आहे. तो बाळकृष्ण फक्त पहिली 20 मिनिटं मोकळे श्वास घेतो. त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम सुरू होतं आणि मग आपण त्या भटजींना विष्णू सहस्त्रनाम म्हणायची घाई असते. आम्हाला तुळशी व्हायची नाही, आम्हाला तुळशी मारायची घाई असते. आणि मग शेवट असं होतं, तो भटजी सांगतो आता फक्त 100च राहिले नाव, असं बोलताना मध्ये थांबतो आणि तो 100च राहील. मग आपल्याला कळतं आपला वर्कलोड बराच आहे, मग आम्ही बचका ठेवायला कुठेही बघा तुम्ही. आणि मग शेवट तुम्ही कुठल्याही सत्यनारायणच्या पूजेला संध्याकाळी तीर्थप्रस्थानाला गेला, आतमधला बाळकृष्ण दिसतो का सांगा, कसा तो मोकळा श्वास घेणार. आता काय करायचं, चांगल्या गोष्टीसाठी पण फायदा घ्यायचा. मग मी काय करतो, तो बाळकृष्ण ठेवतो आणि व्यवस्थित समोर बसून उपासना यज्ञ करतो. सत्यभामन पूजला आत्तापर्यंत त्या सत्यनारायणाने माझं काहीच वाकडं केलं नाही. कारण मी जर सद्गुरूच्या आज्ञेने करत असेल तर तो वाकडा करेल ते कसा. त्यामुळे काय होतं, मी तुम्हाला काय सांगितलं, बरीच जण सांगतात की तुम्ही कुलदेवतेचा कशा कुलदेवतेचा करतात, सद्गुरूंचा आहे ना. चौथी साधना संकल्प सिद्धीच्या बुटीमध्ये सद्गुरूंचं वाक्य आहे, डोळे बंद करून कुलदेवतेचं स्मरण करून. शब्द आहे सद्गुरूंचा, कुलदेवतेचं स्मरण करू नका असं कधीच सांगितलेलं नाही. तुम्हाला ज्युनियर आणि सिनियरमध्ये ज्या टीचरनी शिकवलंय ते चांगलं शिकवलंय म्हणूनच पानपानभर इंग्लिश लिहिताय. कारण पानपानभर इंग्लिश लिहिताना त्याच्यामध्ये प्रत्येक शब्द हा A to Z मधलाच आहे आणि तो A to Z शिकवणारी ज्युनियर आणि सिनियरमध्ये टीचर आहे. तिने शिकवलं नसतं तर मोठी मोठी पान लिहिता आली नसती. कुलदेवतेचं भक्तिभावाने केलं म्हणून तिने आपल्याला सद्गुरूंकडे पाठवलं. तिचं स्मरण कसं काय सोडायचं. एखाद्या नवीन माणसाला जेव्हा आपण सांगतो कुलदेव करू नका, तो म्हणणार हे सांगतात ह्यांचंच करू नका. तुम्ही एखाद्या नाममार्गाचा बुद्धिभेद करता, त्याच्या आतमध्ये सद्गुरू नंतर भाव प्रगट होऊ देत ना, नंतर तो ठरवेल काय करायचं. तुम्ही सांगायला जाऊ नका काय करायचं. त्यामुळे सद्गुरूंनी सांगितलंय डोळे बंद करून कुलदेवतेचं स्मरण करा, आई वडिलांचं स्मरण करा, कृतज्ञतेने स्मरण करा आणि विश्व प्रार्थना करा. ही चौथी साधना आहे. किती सोपी वाटते पण किती कठीण आहे. डोळे बंद करून तुमचं जे आराध्य दैवत असेल, जी कुठे तुमची कुलदेवता असेल आणि आई वडील असतील त्यांना समोर आणा आणि विश्व प्रार्थना म्हणा. ही चौथी साधना. पाचवी साधना डोळे बंद करा आणि सद्गुरूंना समोर आणा, कृतज्ञतेने सद्गुरूंना समोर आणा आणि विश्व प्रार्थना आणा. ही पाचवी साधना. सोप्या वाटतात पण कठीण आहे. सद्गुरू समोर येतात पण फक्त सद्गुरूच समोर येतात. डोळे बंद करून सद्गुरूंना समोर आणा. ही पण प्रोसिजर बऱ्याच जणांना माहिती. आम्ही काय करतो, डायरेक्ट सद्गुरूंना समोर आणतो. सद्गुरूंना बघायचं कसं माहिती आहे, सद्गुरूंना वरून खाली नाही, सद्गुरूंना खालून वर बघायचं. सद्गुरूंच्या समोर आपण उभे राहिलो की आपली पहिली नजर सद्गुरूंच्या चरणाशी गेली पाहिजे. मला एका युवाने विचारलं का, त्याला सांगितलं सिंपल आहे. गर्दीच्या वेळेला ट्रेनमध्ये चढलास की पहिलं काय करतो, काय करतो, आपली सीट बघतो. कुठे बघतो की नाही, इकडे पण सेम आहे. सद्गुरूंच्या समोर उभं राहिल्यानंतर पहिली आपली सीट बघायची ना, कुठे आपली सीट, कुठे आपली सीट सद्गुरूंच्या पायाशी. पहिली नजर आपली सद्गुरूंच्या पायाकडे गेली पाहिजे आणि हळूहळू नजर वर गेली पाहिजे आणि मग सद्गुरूंच्या चेहऱ्याचं दर्शन घेतलं पाहिजे. डोळे बंद करून सद्गुरूंना आणि माईना समोर आणा आणि विश्व प्रार्थना म्हणा. पाचवी साधना. परत रिपीट करतो, वैखरी, मध्यमा, पश्चर्ती, त्याच्यानंतर कुलदेवतेचे किंवा आई वडिलांचं कृतज्ञतेने स्मरण आणि पाचवं सद्गुरू माईना समोर आणून कृतज्ञतेने स्मरण. 5 झाले. 6वी साधना श्वासावर लक्ष ठेवू. विश्व प्रार्थना म्हणा. श्वासावर लक्ष ठेवू म्हणजे श्वास ये जा करतो त्याच्याकडे लक्ष पाहिजे. ही ॲक्च्युली साधना. आणि तुम्हाला मी काल आमचा कार्यक्रम चिंचवडला झाला त्याच्यामध्ये मी सांगितलं माझ्या भीतीचं उदाहरण, मी त्याला परत सांगितलं. पण खरोखरच तुम्हाला, मला सद्गुरू वगैरे मला BP शुगर काही नाही, पण तुम्हाला जर भीतीचा त्रास असेल, तुम्हाला जर कॉन्सन्ट्रेशनचा त्रास असेल तर जी 6वी साधना आहे ती तुम्हाला कमालीची मदत होते. श्वास फक्त येतोय जातो हे बघत असताना आपण जर विश्व प्रार्थना म्हटली, तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल सुधारते आणि मार्क माय वर्ड्स, तुमचं BP स्टेबल होतं. याचा अर्थ तुमची गोळी चालू असेल तर गोळी बंद करू नका, हा मूर्खपणा. पण तुमच्या BPवर त्याचा प्रचंड फायदा होतो की नाही बघा. बॉडी रिलॅक्सेशनसाठी
6वी साधना प्रचंड छान आहे. पहिल्यांदा स्वतःला निवांत करा आणि फक्त श्वास येतोय जातोय ह्याच्यावर लक्ष ठेवा आणि विश्व प्रार्थना म्हणा. ही 6वी साधना. 7वी साधना श्वासोश्वासात विश्व प्रार्थना करा. 2 मध्ये फरक आहे. 6व्यामध्ये श्वासावर लक्ष ठेवायचं आणि 7व्यामध्ये श्वासोश्वासात विश्व प्रार्थना करायची. त्याच्यामध्ये पण सद्गुरूंची केवढी मेक आहे बघा. प्रार्थना 4 ओळीची म्हणजे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, श्वास घ्या. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, श्वास सोडा. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, श्वास घ्या. आणि तुझे गुरुनाम मुखात अखंड राहू दे, श्वास सोडा. आणि प्रार्थनेला 5वी ओळ असते, श्वास घ्या आणि मग सोडा कधी. म्हणजे सद्गुरूने तो पण विचार कसा केला असेल बघा. बरोबर 4 ओळीमध्ये बसवलेली. यामध्ये जर आपण विश्व प्रार्थना म्हटली तर डीप ब्रिथिंग हा जो प्रकार आहे. डीप ब्रिथिंगचं कसं असतं, आपल्याला काहीही प्रॉब्लेम झाला तर मेडिकल टर्म्समध्ये असं म्हणतात सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम तुमच्या ब्लड सर्क्युलेशन बघून. मला अचानक घाबरायला व्हायला लागलं, मला चक्कर यायला लागली, काही व्हायला लागलं की काय सांगतात बघा, 3 दीर्घ श्वास घ्या असं म्हणतात की नाही. कारण का तुम्ही दीर्घ श्वास घ्यायला लागला की 2 मिनिटामध्ये आपलं ब्लड सर्क्युलेशन परत नॉर्मलला येतं आणि ते नॉर्मलला आलं की सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ही जी 7वी साधना आहे, ही 7वी साधना आपल्या आतमधल्या ब्लड सर्क्युलेशनला नॉर्मल करते. म्हणजे परमार्थामध्ये प्रगती होते नंतरचा भाग आहे. पण सद्गुरूंनी साधना कशा तयार केलेत बघा की ज्यात मला प्रपंच पण मदत करतात आणि सुखावं आहे. कुठेही तुम्ही कसेही बसा, कुठेही बसा, काही केलं तरी चालेल, पण प्रार्थना म्हणा. ही श्वासोश्वासात म्हणा. ही 7वी साधना. 8वी साधना प्रार्थना आपल्या म्हणजे आपलं मन जे मन ते प्रार्थनेच्या सद्गुरूंचा शब्द वापरायचा घ्यायचा. आपलं मन हे प्रार्थनेच्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेऊन प्रार्थना म्हणायची. सद्गुरूंचं वाक्य, आपलं मन प्रार्थनेच्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर जाणार नाही. लक्ष्मण रेषा काय होती, ती लक्ष्मणाने सीतेसाठी आखून ठेवली. ती कशी आखली हे पहिलं महत्वाचं आहे. त्याने विचारलं का सीतेला, बाई साधारण काय कवरमध्ये फिरणार आहेस मला सांग, मग तसं मी आखून जातो. असं नाही आखलं, त्याने आखून टाकली आणि त्याने काय सांगितलं की याच्या बाहेर जाऊ. लक्ष्मणाने आपल्या भावाबद्दलचं पूर्ण प्रेम, भावाबद्दलची पूर्ण श्रद्धा, त्याचे सद्गुरू वशिष्ठ ऋषी आणि गुरु विश्वामित्र या सगळ्यांना स्मरून आपल्या पूर्ण साधनेचं बळ त्या लक्ष्मण रेषेमध्ये पोचलेलं होतं. म्हणून रावणासारखा महापराक्रमी असून सुद्धा त्याला कळलं आज जाता येणार नाही. ते आज जाता येणार नाही जाऊ दे. सीतेला सुद्धा ती लक्ष्मण रेषा ओलांडल्यानंतर परत बाहेर येता येत नव्हतं, आत येता येत नव्हतं. हे महत्वाचं आहे. आता रावणाचा हात सोडून ती परत आत येऊ शकली असती ना. प्रार्थनेची लक्ष्मण रेषा एवढी इफेक्टिव्ह आहे की जोपर्यंत आपलं मन प्रार्थनेच्या लक्ष्मण रेषेच्या आत आहे, तुम्हाला जी लोक नको आहे ती तुमच्या कक्षेत विश्व प्रार्थना येऊ देणार नाही. काही जरी झालं तरी, आणि कुठलाही काही जरी प्रॉब्लेम असला तरी तो तुमच्या कक्षेत येणार नाही. पण एवढं सोपं नाही. तिकडे सीतेचं पण मन भरकटलं, तिकडे आपण काय आहोत, पण आपलं मन सारखं सारखं लक्ष्मण रेषेच्या बाहेर जाईल असं वाटेल. मग करायचं काय, सद्गुरूंनी उपाय सांगितलाय. आपलं मन प्रार्थनेच्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर जाणार नाही यासाठी काय करायचं, डोळे बंद करायचे आणि प्रार्थना वाचायची. प्रत्येक शब्द वाचायचा. मग आपल्या लक्षात येईल. आपण ज्या डिंग्या मारतो, माझे 1200, 1300, 2000 प्रार्थना झाल्या, आपल्या डोळ्यासमोर शब्द पण येत. प्रार्थनेचा स्पीड बघा कसं, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य, आरोग्य दिसतच नाही आहे. आ ला एक काना, र काना वरती मात्रा, तुला आरोग्य दे. आपण पहिल्या ओळीवर जेवढं धुपडतो, कारण आपण प्रार्थनेला कधी बघितलंच नसतं. आपण कधी बघितलेलं नसतं. आपली विश्व प्रार्थना ही घरातल्या आईसारखी झालेली आहे. आपलं आईच्या चेहऱ्याकडे कधी लक्ष असतं का, कधीच नाही. आईला जेवण करताना कुठेतरी चटका लागतो, आपल्याला 4 दिवसानंतर कळतं. कधीतरी लक्ष जातं. घरात आपल्या समोर आई असते, पण आईकडे लक्ष जातं का, नाही. प्रार्थना आमच्या बरोबर आहे, पण प्रार्थनेवर लक्ष आहे का, प्रार्थनेवर लक्ष नाही. म्हणून ते अक्षर दिसत नाही. ती अक्षर वाचायची, पण माझा ती दिसत नाही तर करायचं काय, गडबड आहे ना. मग आपला कॉर्निया जो आहे, तो कॉर्निया कसा आहे, त्याला हॅल्युसिनेशनची एक पर्टिक्युलर देणगी आहे. तुम्ही एखादी गोष्ट जर बघितली आणि डोळे बंद केले तर थोड्या वेळासाठी दिसते. बघा तुम्ही काय करायचं, आपल्या घरात प्रार्थनेचा स्टिकर असतो, तो प्रार्थनेचा स्टिकर त्याच्या समोर बसायचा. एकदा पूर्णपणे प्रार्थना बघायची, मग डोळे बंद करायचे, तुम्हाला शब्द दिसायला लागले. पण त्याने काय होतं, 8व्या साधनेने तुम्ही जेव्हा त्या अक्षराची जुळवाजुळव करता तेव्हा एक मोठा फायदा होतो. तुमचं मन दुसरीकडे कुठेच जातं, तुमच्या मनात दुसरा कुठलाच विचार येत नाही.
आपण पूर्ण त्या शब्दांकडे अडकलेलो असतो. तेच अपेक्षित आहे. आपलं मन दुसरीकडे कुठे जाऊ नये. त्यामुळे आपलं मन लक्ष्मण रेषेच्या बाहेर जाणार नाही प्रार्थनेच्या. म्हणजे काय तर प्रार्थना वाचायची. 8वी साधना. 9वी साधना प्रार्थनेच्या ठिकाणी दक्ष राहू. 8वी साधना आहे लक्ष ठेवून आणि 9वी साधना आहे दक्ष राहू. प्रार्थनेच्या ठिकाणी दक्ष राहून प्रार्थना म्हणायची. म्हणजे काय करायचं म्हणजे प्रार्थना म्हणत असताना प्रार्थनेच्या शब्दातील अर्थाकडे लक्ष द्यायचं. हे ईश्वरा म्हटल्यानंतर समोर आपल्याला ईश्वर आला पाहिजे. पण तो सद्गुरू आले तरी सांगतो. इनफॅक्ट सद्गुरूच आणायचा. आपल्याला ईश्वरा म्हटल्यानंतर आपण सद्गुरूंनी दाखवलेला परमेश्वर तिकडे तिकडे शोधायला लागतो. आपलं चुकतं ते मला कधी लक्षात आलं. आपले बांधकर काका आम्ही इथं कार्यक्रमातून येताना मी आणि बांधकर काका चालत होतो. बांधकर काका म्हणाले की तुला एक किस्सा सांगतो काय. मला म्हणाले मी पहिली जेव्हा दिव्य साधना घेतली तुला कळली का रे. म्हटलं आता हो म्हटलं तरी प्रॉब्लेम नाही. म्हटलं अशी कोणाला कळते. त्याला पहिली दिव्य साधना मी घेतली ना मला काहीच कळली नाही. मी सद्गुरू डायरेक्ट सांगितलं सद्गुरू मला ना काहीच कळली नाही. सद्गुरू मला असं म्हणतोस एक काय करतो दुसऱ्यांदा बैठक असेल तर दुसऱ्यांदा दिव्य साधनेची बैठक होती. दुसऱ्यांदा मी गेलो झालं तर सद्गुरूने विचारलं कळली. मला ओरडा पण मला नाही सांगायचं दिव्य साधना. तुम्ही बांधकर काका काकूची गाणी वगैरे तास पुरतात या घटनेनंतर मला कळलं. सद्गुरू म्हणाले तर तिसऱ्यांदा शेवटचं बोलतो असं परत तिसऱ्यांदा बोलतो. अख्खी दिव्य साधना झाली कळली. सद्गुरू आता प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगा. सद्गुरू चिडले म्हणजे तीनदा समजून कळत नाही. सद्गुरू दिव्य साधनेमध्ये तुम्ही परमेश्वराला कसं बघायचं ते शिकवता. पण मी जेव्हा जेव्हा परमेश्वराला बघतो तेव्हा मला तुम्हीच दिसता. मी बांधकर काकांना म्हटलं तुम्हाला जेवढी साधना कळली ना तेवढी कोणालाच कळली नाही. कारण आपल्याला तेच करायचं आहे. सद्गुरू परमेश्वराला कसं बघायचं हे शिकवता. पण ते कसं बघायचं हे बघताना त्या परमेश्वराच्या ठिकाणी पण सद्गुरूलाच बघायचं असतं हे आपण विसरतो. त्यामुळे दक्ष राहून ईश्वर प्रार्थना म्हणायची म्हणजे जेव्हा आपण त्या शब्दांवर फोकस करतो तेव्हा हे ईश्वरा म्हटल्यानंतर सद्गुरूला समोर आणा इतर कोणालाही समोर आणा ते समोर आणा आणि प्रत्येक अर्थावर थांबा. सर्वांना चांगली बुद्धी दे. सर्वांना चांगली बुद्धी दे हे म्हणत असताना आज मी किती ठिकाणी निर्बुद्धासारखा वागलो हे लक्षात आलं पाहिजे. सर्वांना चांगली बुद्धी दे म्हणजे त्याला दे त्याला दे त्याला दे मला नको देऊ माझ्याकडे ऑलरेडी आहे या भावाचा का. कारण आमचं असं असतं आपण नाही का म्हणतो काहीतरी सद्गुरूने सांगितलं कळलं का तुझ्यासाठी म्हणजे हात धुतल्या टाकायचा असं नाही. सर्वांना चांगली बुद्धी दे याचा अर्थ मी आज दिवसभरात किती निर्बुद्धासारखा वागलो. आरोग्य दे. मी आज दिवसभरात किती वेळा माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. मी जेव्हा सर्वांना सुखात असं म्हणतो माझ्याकडून किती जण दुखावले गेले. माझ्यामुळे आज किती जणांचा आनंद राहिला. रक्षण कर. मी किती जणांना आज एका ठराविक गोष्टीपासून प्रवृत्त करू शकत होतो पण मी केलं नाही. हे सगळं जेव्हा लक्षात येईल तेव्हा मला कळेल की अजून मी किती मागे. आणि तेव्हा आपण प्रार्थनेच्या ठिकाणी दक्ष राहू. आणि शेवटची साधना 10वी साधना संपवली. 10वी साधना म्हणजे सद्गुरूंनी ग्रंथात लिहिलं आहे की सद्गुरूंनी शिकवल्याप्रमाणे देवाला पाहत पाहत विश्व प्रार्थना म्हणतो. आता हा दिव्य साधनेचा भाग आहे. काही जण काय म्हणणार आम्हाला दिव्य साधना मिळाली नाही. पण लोकांचं कसं असतं 9 ऑलरेडी प्रकार आहेत पण 10वा नाही आहे ना तुम्हाला 10व्याप्रमाणे म्हणायचं. ओके नो प्रॉब्लेम. जोपर्यंत दिव्य साधना मिळत नाही तोपर्यंत देवाला पाहत पाहत विश्व प्रार्थना कशी म्हणायची माहीत नाही. ठीक आहे मग दिव्य साधना मिळण्याची केपेबिलिटी आणणार. पहिल्या 9 मध्ये केलं पण काय फरक पडतो. पण म्हणून मी सद्गुरूंची माफी मागतो आणि दादांना कन्सल्ट करू. मी म्हणतात 10वा प्रकार चेंज करू का. 10वा जो प्रकार 10वी साधना आहे ती घरोघरी विश्व प्रार्थना. जेव्हा आपण घरोघरी विश्व प्रार्थना करतो ती 10वी साधना. कारण त्या घरोघरी विश्व प्रार्थनेमध्ये आपण प्रार्थनेची व्हायब्रेशन सोडतो. ती पहिली आत जातात आणि दुसरी त्या वास्तूमध्ये जातात. आणि वास्तू देवता ही असते 100%. आपली वास्तुदेवता आपल्याला आशीर्वाद देतच असेल पण इतर वास्तुदेवता कधी आपल्याला आशीर्वाद देणार. आपण जेव्हा दुसऱ्यांच्या वास्तूमध्ये जाऊन जेव्हा विश्व प्रार्थना म्हणतो तेव्हा ती वास्तुदेवता पहिली आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्यावर प्रसन्न झाल्यानंतर त्या वास्तूमध्ये राहणाऱ्यांवर प्रसन्न होते. ही खूप मोठी साधना. त्यामुळे ही 10वी साधना अशा 10 साधना जर आपण केल्या या 10 साधनांमध्ये आपल्याला आवडेल ती साधना करायची. आवडेल तीच पाहिजे असं नाही. कुठली 10 वाटत असेल चांगली गोष्ट आहे. मला ही करून कंटाळा आला ती करा. ती करून कंटाळा ती करा पण करा. हे मी एका ठिकाणी सांगितलं
आणि एका बाईने येऊन मला प्रश्न विचारला आणि मग मला एक म्हण आठवली. म्हण काय म्हणते, गाढवा पुढे वाचली गीता. आणि वाक्य असं आहे, कालचा गोंधळ बरा होता. ही चुकीची म्हण आहे. सध्याच्या युवा पिढीमध्ये बदलली. गाढवा पुढे वाचली गीता आणि वाचणारच गाढव होता. बरोबर आहे. गाढवा पुढे गीता वाचणारच गाढव होता. मला हे कळलं. त्या बाईने मला काय विचारलं, तुम्ही 10 साधना खूप छान सांगितलं, पण त्या 1000 प्रार्थना ज्या आपण म्हणतो, त्या 1000 प्रार्थने नंतर या 10 करायच्या की त्याच्यामध्ये मिसळायचं. म्हटलं तुम्ही नामधारा करून प्रार्थना म्हणता की मारवाड्यासारखी प्रार्थना म्हणता? मारवाडी जरा पण इकडे तिकडे सोडत नाही. तुम्ही त्या 1000 मध्ये करा किंवा 1000 मध्ये नाही करा. तुमच्या प्रार्थना किती जरी झाल्या, नामस्मरण जो आता जीवनविद्या दर्शनचा धडा सुरू आहे, सद्गुरूचा अमृतसर काय आहे, अमर्याद नामस्मरण हीच नामस्मरणाची मर्यादा आहे. प्रार्थना किती झाली काय फरक पडतो? फक्त या 10 साधनांना सांगितले, तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने करताना तुम्हाला जर कंटाळा आला तर सद्गुरूंनी इमिजिएटली दुसरी डिश तयार ठेवलेली आहे. तुम्हाला मेथीची भाजी आवडत नाही तर मग मेथीचा झुणका आहे, मेथीचा झुणका आवडत नाही तर मेथीचा परोठा आहे. सगळीकडे आहे मेथीच. तसं प्रार्थना वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कशी म्हटली तरी त्या प्रार्थनेच नाही, पण ही साधना केली पाहिजे. आणि ही साधना या 10 साधनांपैकी कुठली साधना करा, सद्गुरू सांगतात तशी करा, इफेक्ट येतो की नाही होतो, इफेक्ट 100%, पण ती केली पाहिजे. आता ही जी साधना आहे, या 10 साधना बघा, या साधनांमध्ये सुख आहे. कुठेही सद्गुरूंनी जबरदस्तीने कंपल्सरी असंच बसा तसंच करा असं काहीच सांगितलं नाही. या 10 साधनांपैकी कुठली साधना तुम्ही जिकडे असाल तिकडे करू शकता. तुम्ही जिकडे ज्या अवस्थेत असाल त्या अवस्थेत करू शकता. काहीही प्रॉब्लेम नसतो, ॲब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नसतो. फक्त हे केलं पाहिजे. आणि ही अशा साधना केल्या तर साधनेचं सुख तर मिळतंच, पण ह्या साधना आपल्याला ॲक्च्युली सुखापर्यंत पोहोचवतात. आपला जो प्रॉब्लेम असेल, जो प्रॉब्लेम प्रत्येकाला माहिती आहे आपला प्रॉब्लेम काय, तो प्रॉब्लेम फक्त मनात घ्या. तो प्रॉब्लेम या 10 साधनांनी 100% सॉल्व्ह होतो. 100%. आणि हा प्रत्येकाचा अनुभव आहे. तुम्ही घेता की तुम्हाला पण अनुभव मिळणार. फक्त ही प्रार्थना म्हटल्यानंतर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का असं जर विचारलं तर नामाच्या नंदादीमध्ये सद्गुरूचं वाक्य, नामस्मरण करून काय होतं असा प्रश्न विचारण्यापेक्षा नामस्मरण करून काय होतं हे अनुभव. त्यामुळे ते अनुभवायचं. नुसता पण विचारायचं ना. तर गोंधळलेल्या महाराजांकडे प्रश्न विचारला, काय हो 3.5 कोटी रामनाम जप केल्यानंतर प्रत्यक्ष रामचंद्राचं दर्शन होतं का, प्रभू रामचंद्राचं? गोंधळलेल्या महाराजांनी उत्तर काय दिलं, करून बघ ना. ह्याला करायचं नाही. हा 3.5 वेळा पण म्हणत नाही श्रीरामकरांनी दिलं. आणि विचारतो काय 3.5 कोटी जप झाला की प्रभू रामचंद्र दर्शन होतं की करून बघ. विश्व प्रार्थनेने अनुभव येतो का, साधना करून बघ. या साधना केल्यानंतर इफेक्ट आपोआप येतो. त्यामुळे अशा साधना जर आपण केल्या, त्या प्रातःकाळी केल्या, ब्राह्ममुहूर्तावर केल्या तर चांगल्याच. कारण आपल्याला दुसरं काही अडसर नसतो. सकाळी उठून या करावी याची अपेक्षा का माहिती का, कारण बाबा काय सांगायचे माहिती ना, प्रार्थना हा जप यज्ञ आहे. आणि तो यज्ञ कसा असतो माहिती, यज्ञाला बसतात की राक्षस येतात. ते आजही येतात. तुम्ही बघा, तुम्ही घरी 7 ते 8 मध्ये सगळ्यांना सांगा आता चला बसूया प्रार्थना म्हणूया, पुढच्या 10 मिनिटात ते बेल वाजते की नाही समजायचा राक्षस आहे. उघडून सांगू नका किंवा फोन येतो किंवा मेसेज येतो, काहीतरी येतात 100%. ती प्रलोभनं येतात, पण ती येऊ नये अशी एखादी वेळ निवड. ती निवडल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्या इतक्या प्रार्थना आणि त्या छान होतात. हे मी तुम्हाला सांगतो म्हणजे माझ्या छान होतात कशातला भाग नाही. हे मी तुम्हाला काय सांगतोय, मी स्वतः ऐकतोय, मी ऐकून मग तुम्हाला सांगतो. पण सद्गुरूंनी हे 100% गॅरंटेड सोल्युशन दिलेलं आहे. तर त्याचा आपण वापर नाही केला तर मग उपयोग काय. त्यामुळे या साधना सगळ्यांनी कराव्या आणि या साधनेचं सुख आणि या साधनेचं खरं सुख दोन्ही मिळावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो.